गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शिखर बँक प्रकरणामध्ये रोहित पवार आणि इतरांना समन्स, आज सकाळी न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना। अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांवर आज सुनावणी। धनंजय मुंडे मंत्री असताना कृषी खात्यात घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप। आज 11 वाजता मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार। 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्यामध्ये सरकारला मोठा धक्का। आरोपी ठरवलेल्या कंत्राटदाराला 303 कोटी देण्याचे हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। आरोपी ठरवलेल्या FA एंटरप्राइजेस कंपनीला हायकोर्टानं मोठा दिलासा दिला। मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेची बैठक। एका नवीन ॲपच्या मदतीनं पदाधिकाऱ्यांची नोंदणी करण्यात येणार। मध्ये महायुतीचा झेंडा फडकला तसाच महापालिका निवडणुकीत फडकवायचा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती। उड्डाणपुलाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवारांच्या हातात गाडीचं स्टेअरिंग। पुण्यामध्ये उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून महायुतीमध्ये श्रेयवाद। उद्घाटनापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी। CSDSचे प्रमुख संजय कुमार यांच्या विरोधात नाशिक नागपूरमध्ये गुन्हा दाखल। महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप। निवडणूक आयोगाकडून पोलिसात तक्रार। बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचे सर्व उमेदवार पराभूत। शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी, तर प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार जिंकले। ठाकरे बंधूंनी पतपेढी निवडणुकीचं राजकीयकरण केलं। लोकांना ते आवडलं नाही, त्यातूनच पतपेढी निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळाली नाही। बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम आता जनता करत असते। ईव्हीएमवर आरोप करणारे आता बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर काय बोलणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा। कामगारांच्या हक्कांसाठी लढल्यामुळेच यश मिळालं। शिवसेनेच्या समितीनं पतपेढीच्या ठेवींमध्ये गैरव्यवहार केला। ब्रँड लोक बनवत असतात आणि काम केलं नाही तर तोच ब्रँड लोक धुळीला मिळवतात। शशांक राव यांचा राऊतांना प्रत्युत्तर। बेस्टच्या विजयानंतर शशांकराव पॅनलकडून आशिष शेलार यांची भेट। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांकराव यांच्या पॅनलचं वर्चस्व। पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांकडून मंत्री आशिष शेलार यांची भेट। एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेलं नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही उरलं नाही। 2 शून्यांची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्य जोडली तरी गणिताचं उत्तर शून्यच येतं। केशव उपाध्ये यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका। मुंबई सेना भवन इथं शिंदेंच्या शिवसेनेचं बॅनर। ठाकरे कोमात, देवाभाऊ जोमात असे आशयाचे बॅनर। मराठी माणसाला गृहीत धरू नका, नितेश राणेंचा ठाकरे बंधूंना बेस्ट निवडणुकीवरून सल्ला। हिंदू समाजाला ठाकरे ब्रँडशी काहीही देणंघेणं नाही, नितेश राणे यांची टीका। पतपेढीची निवडणूक होती, तर्कवितर्क मांडण्याची गरज नाही। बेस्ट निवडणुकीतील पराभवावर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? राज्यसभेत मोठ्यानं बोलणारे आता एकही शब्द का बोलू शकत नाहीत? राहुल गांधी यांचा सवाल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून लोकसभेत 130वे घटना दुरुस्ती विधेयक सादर। गंभीर गुन्ह्यामुळे अटक झालेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या नेत्यांना पदावरून हटवण्याची तरतूद। सलग 30 दिवस जेलमध्ये राहिल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याला पदावर राहता येणार नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून लोकसभेत 130वे घटना दुरुस्ती विधेयक सादर। विधेयक मांडल्यानंतर विरोधकांचा सभागृहात गदारोळ। थेट विधेयकाची कॉपी फाडून शहांच्या दिशेनं भिरकावली, तर विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची शिफारस। अभ्यासासाठी 21 जणांची समिती स्थापन करणार। आपण मध्ययुगीन काळात जात आहोत। मध्ययुगीन काळामध्ये राजा कुणालाही हटवू शकत होता। 130व्या घटना दुरुस्तीच्या विधेयकावर राहुल गांधी यांची टीका। संशोधन बिलावरून अमित शहांचा काँग्रेसवर ट्विट करून निशाणा। मोदी स्वतःला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी संशोधन बिल आणतात। सत्तेच्या मोहापायी काँग्रेसचा संशोधन बिलाला विरोध, शहांचा ट्विट। ज्यांच्यासाठी चक्की पिसिंग म्हटलं त्यांना उपमुख्यमंत्री केलं। अजित पवारांचा उल्लेख करत धर्मेंद्र यादव यांनी शहांना घेरलं। 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेत गदारोळ। आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल, कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांची बाळासाहेब थोरात यांना धमकी। थोरातांच्या समर्थकांनी आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा भंडारे यांचा आरोप। काहींकडून तालुक्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न, दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे।
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची भंडारेंच्या धमकीवर प्रतिक्रिया. 20 वर्ष या मतदारसंघानं केवळ ड्रामा, नाटक, नौटंकी पाहिली. माजी आमदार पराभवानंतर शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. नवनीत राणांची बच्चू कडूंवर टीका. उपमुख्यमंत्री अजित पवार आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. हिंगणघाटमध्ये माजी आमदार राजू तिमांडे यांचा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार. राजू तिमांडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार. नवी मुंबईत संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा सिडको भवनावर मोर्चा. रोहित पवार आणि शशिकांत शिंदे देखील सहभागी. शिरसाट यांच्यावर 5 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप. रोहित पवार आरोप करतात, त्यांनी पुरावे दिले पाहिजेत. पुरावे न देता आरोप करणं योग्य नाही. शिरसाट यांनी शासकीय जमीन बिवलकरांना दिल्याच्या आरोपांप्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया. संजय शिरसाट यांच्या विरोधात पुरावे देईल. मुख्यमंत्री फडणवीसांनी भेटीसाठी वेळ द्यावा. रोहित पवार यांचा ट्विट करत मागणी. फळं नसलेल्या झाडांवर कुणीही दगड मारत नाही असं म्हणत महादेव जानकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं. पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा जालन्यात दाखल. मंडल यात्रेचं महादेव जानकर यांच्याकडून स्वागत. गांधी हत्येसारखा प्रकाराचं कीर्तनातून समर्थन करणं चुकीचं. कीर्तनात राजकीय कार्यकर्त्यांनी गोंधळ घालणं देखील चुकीचं. महाराष्ट्र वारकरी प्रतिष्ठान अध्यक्ष घनश्याम महाराज यांचं वक्तव्य. संभाजीनगर पालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांना कोर्टाच्या आदेशानुसार नोटीस देणार. संभाजीनगर महापालिकेला बेकायदेशीर पद्धतीनं जनतेची घरं तोडण्याचा अधिकार नाही. सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटलांची प्रतिक्रिया. वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचं पुन्हा एकदा ठाण्यात बॅनर झळकले. ठाण्यातील राम गणेश गडकरी नाट्यगृहात येत्या 22 ऑगस्ट रोजी जनता दरबाराचं आयोजन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडून सभेचा धडाका. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावितांकडून सभा. जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी डॉक्टर गावित मैदानात. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. ग्रामविकास विभागाकडून स्थानिक प्रशासनाला कारवाईचे आदेश. शिवराज मोरेंची युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती. हर्षवर्धन सपकाळ आणि मोहन जोशी यांच्याकडून शिवराज मोरे यांचं अभिनंदन. जळगावच्या यावल तालुक्यातून अजित पर्व युवा संवाद ग्राम संपर्क अभियानाला सुरुवात. एलईडी व्हॅनद्वारे शासकीय योजनांबाबत जनजागृती. जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्याकडून राष्ट्रवादीचा झेंडा दाखवत अभियानाला सुरुवात. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाहनावर पोलीस स्टिकर. ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा आरोप. पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा शिवसैनिक दिसेल तिथे ही गाडी अडवतील, इंगवलेंचा इशारा. महामार्गावरील खड्डे वाहतूक कोंडीत टोल वसुली चुकीची. खड्डे असणाऱ्या मार्गावर टोल देण्यासाठी जबरदस्ती नको. सुप्रीम कोर्टाकडून केरळ हायकोर्टाचा नियम कायम. जळगावात कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी रकमेच्या समस्येविरोधात मनसेचं आंदोलन. जात अधीक्षकांना मागण्यांचं मनसेनं निवेदन दिलं. आजपासून तुळजाभवानीचं गाभाऱ्यातील दर्शन पुन्हा एकदा सुरू होणार. जीर्णोद्धाराच्या कामामुळे तुळजाभवानीचं गाभाऱ्यातील दर्शन बंद होतं. अभिषेक आणि इतर धार्मिक विधीही नियमितपणे सुरू राहणार. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट. तर उत्तर कोकणामधील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता. वसईच्या कामनमधील पूरग्रस्तांना सामाजिक संस्थांकडून जेवण त्याचबरोबर बिस्किटांचं वाटप. घरोघरी जाऊन मदतकार्य सुरू. गडचिरोलीमध्ये पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना एसडीआरएफच्या पथकानं बाहेर काढलं. मदतीनंतर भामरागडमधील 4 विद्यार्थी परीक्षेसाठी दिल्लीकडे रवाना. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणचे प्रमुख मार्ग बंद. कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावर 2 ते 3 फूट पाणी असल्यामुळे वाहतुकीसाठी मार्ग बंद. सांगलीमध्ये कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली. कृष्णेची पाणी पातळी 42 फुटांवर. लोकांच्या घरात देखील पाणी शिरलं. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. खडकवासल्यामधून सोडलेल्या विसर्गामुळे पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद. भिडे पुलानंतर आता टिळक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. खडकवासल्यातून विसर्ग सुरू असल्यामुळे एकतानगर परिसर जलमय. 4 इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी भरलं. एकतानगरमध्ये अग्निशमन दलाच्या 2 तुकड्या तैनात.
नांदेडमध्ये पैनगंगा नदीच्या पुरात जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांचा प्रवास। नांदेडच्या गुरफळी आणि मार्लेगाव परिसरामधील प्रकार। गुराढोरांना चारापाणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तराफ्याची मदत। रायगडमधील साळाव तळेखार महामार्गाची दुरवस्था, ग्रामस्थ आक्रमक। गणेशोत्सवात हा मार्ग पूर्णपणे ठप्प होण्याची भीती। रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना पूर। तळा तालुक्यातील कंड्याची गाणी या गावाचा संपर्क तुटला। 12 कुटुंबांचं स्थलांतर। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पेनटाकळी, कोराडी, खडकपूर्णा, मन यासह छोटे मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले। नांदेडच्या रावणगाव जिल्हा परिषद शाळेतील सर्वच कागदपत्र पुराच्या पाण्यामुळे डिजिटल लॅब भिजली। 10 टॅब, 2 LED टीव्हींचं मोठं नुकसान। नांदेडमध्ये पुरात अडकलेल्या गरोदर महिलांचा बोटीद्वारे बचाव। बाबळे गावातील 3 गरोदर महिलांचा रेस्क्यू। प्रसूतीपूर्व वेदना होत असल्यामुळे महिला शासकीय रुग्णालयात दाखल। पुण्याच्या राजगडमधील जोरकडवाडीमध्ये विद्यार्थ्यांचा वाहत्या ओढ्यातून जीवघेणा प्रवास। बातमी दाखवताच प्रशासनानं तात्काळ दखल घेतली। विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी बांबूच्या लाकडांचा तात्पुरता आधार। नाशिकच्या इगतपुरीमधील घोटी ग्रामपंचायत हद्दीमधील कातकरी वस्तीमध्ये पाणी शिरलं। या भागातील झोपड्या आणि घरं पाण्याखाली गेल्यामुळे नागरिक रस्त्यावर। नंदुरबार जिल्ह्यामध्ये महिनाभराच्या कालखंडानंतर मुसळधार पाऊस सुरू। पावसामुळे शेती पिकांना जीवनदान। जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस नसल्यामुळे धरणातील पाणी पातळी आज अद्यापही चिंताजनक। नंदुरबारमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईपासून वंचित। 1100 शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत। धाराशिवच्या परंडा परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे उडदासह खरीप पिकांचं मोठं नुकसान। काढणीला आलेला उडीद मातीमोल। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणी जिल्ह्यात 57,000 हेक्टर शेतीचं नुकसान। पंचनामे सुरू, मात्र आठवडा लागण्याची शक्यता। 52 महसूल मंडळांपैकी 45 महसूल मंडळात अतिवृष्टी। रत्नागिरीतील मुसळधार पावसामुळे भात शेतीला मोठा फटका। काजळी नदी इशारा पातळीवरून वाहतीये। नारळाच्या बागेत देखील 4 फूट पाणी साचले। यवतमाळच्या घाटंजीमध्ये पुरामुळे शेतीचं नुकसान। आमदार राजू तोडसाम यांच्याकडून नुकसानीची पाहणी। अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत। वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील देलवाडी जोलवाडी शिवाराला पावसानं झोडपलं। जोरदार पावसाचा संत्री उत्पादक शेतकऱ्यांना फटका। संत्रा बागेच्या नुकसानीची पाहणी करण्याची मागणी। पालघरच्या पिंपळशेतमधील चारोटी वणगावातील मुख्य रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला होता। पुराच्या पाण्यात अडकलेली रिक्षा स्थानिकांनी उचलून बाहेर काढली। इगतपुरीच्या देवळाली कॅम्प हद्दीमधील शेणीमध्ये पुलावर पाणी साचलं। पुलाच्या मधोमध कार अडकली। कारमधील 4 ते 5 जणांना स्थानिकांनी रेस्क्यू करून वाचवलं। रत्नागिरीतील जगबुडी आणि कोदवली नदी इशारा पातळीवर। 3 दिवस पुराचं थैमान घालणारी कोदवली नदी संथ गतीनं वाहू लागली। जायकवाडी धरण 95% भरलं। पांडोट क्षेत्रामधील पावसामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले। नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। गंगापूर धरणामधून 7372 क्युसेक पाण्याचा विसर्ग। तोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाण्याची पातळी। प्रशासनाकडून अलर्ट राहण्याच्या सूचना। मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कोयना धरणाच्या जलसाठ्याचं पूजन। कोयना धरण 101 TMC भरलं, तर कोयना धरणामधून कृष्णा नदीमध्ये विसर्ग सुरू। नाशिकमधील माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून निघणाऱ्या पाण्यामुळे ओ पॉइंट धबधबा प्रभावित झाला। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोरबे धरण 100% भरलं। नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठं मन्याड धरण 100% भरलं। अवघ्या 19 दिवसामध्येच धरण ओव्हरफ्लो। शेतकऱ्यांसह तालुक्यात आनंदाचं वातावरण। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण 98% भरलं। धरणातून 12,000 क्युसेकनं प्रवरा नदीमध्ये विसर्ग सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अंबाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला। अंबाडी प्रकल्पातून शिवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 36 फुटांपासून जास्त, तर वारणा नदी पात्राबाहेर। वारणा आणि कृष्णेच्या संगमावर हरिपूरमध्ये नदीचं पात्र विस्तारलं।
गुजरातमधील अमरेली, जाफराबाद आणि सोमनाथ जवळ समुद्र खवळला. पावसाचा जोर वाढल्यामुळे बोटी बुडाल्याची माहिती. इतर बोटीवरील खलाशांनी सर्व 8 जणांना वाचवलं. दिवाळी आणि छठ दरम्यान रेल्वे तब्बल 12,000पेक्षा अधिक विशेष गाड्या चालवणार. बिहारसाठी वंदे भारतसह 4 नवीन अमृत भारत गाड्यांची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा. 5व्या फेरीनंतरही आरटीआयच्या 59,000 जागा रिक्त. राज्यामध्ये 91,054 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. अद्यापही 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ. मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून प्रवेश प्रक्रियेला 25 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. आगामी गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पोलिसांची बैठक संपन्न. मिरवणूक काढताना नियमांचं पालन करा, पोलिसांच्या सूचना. नंदुरबारमधील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा गणवेश बंधनकारक. क्रीडा गणवेशामुळे पालकांची आर्थिक लूट होत असल्याचा हिंदू सेवा सहाय्यक समितीचा आरोप. जळगावच्या कासोदामध्ये संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणूक. नाभिक समाजाकडून पालखी मिरवणुकीचं आयोजन. गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी. 16 टनापेक्षा जास्त वजनी वाहनांना वाहतूक बंदी. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत ठराविक काळात वाहतूक बंदी असणार. नागपूरच्या मूर्तिकारानं गणपतीच्या सप्तमूर्तिका मूर्ती साकारल्या. मूर्तीसाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील मातीचा उपयोग. मुंबईतील नरिमन घाट नगर प्रभादेवीजवळ अजगर आढळला. सर्पमित्रानं या अजगराला रेस्क्यू केलं. वसई विरार महापालिकेच्या माजी आयुक्तांची कोठडीत रवानगी. ईडीनं दुसऱ्या रिमांडसाठी अनिल पवार यांना कोर्टात हजर केलं होतं. यवतमाळमध्ये रेल्वेच्या खड्ड्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू. दारव्हामध्ये उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात 4 मुलं बुडाली. नागरिकांनी धाव घेऊन मुलांना बाहेर काढलं, मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. सिडकोकडून नवी मुंबईत लवकरच जम्बो लॉटरी काढली जाण्याची शक्यता. सरकारनं लवकर निर्णय घेतल्यास सिडको लॉटरी काढू शकतं. सिडको घरांच्या किमती कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक घेणार. जळगावच्या एरंडोलमधील खेडी गावात एकाच कुटुंबातील 5 जणांचा विजेत्या धक्क्यानं मृत्यू. कुटुंबासोबत असलेली 1.5 वर्षाची मुकली सुखरूप बचाव. अक्षय कुमार, अर्शद वारसीला 28 ऑगस्टला पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश. दोघांचा जॉली LLB 3 हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. वकील न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद केल्याचा चित्रपटावर ठपका. जखम असताना पावसाच्या पाण्यातून चालल्यास लेप्टोची शक्यता अधिक. वैद्यकीय सल्ल्यानं 72 तासात प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक. पुण्याच्या राजगड तालुक्यातील पानशेत मालखेड गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार. एका खासगी कंपनीत देखील बिबट्याचा वावर. कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. विजेच्या धक्क्यानं मरण पावलेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांची मृत्यूनंतरही मरण यातना सुरूच. कुटुंबियांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणताना रुग्णवाहिका बंद पडली, तर दुसऱ्या रुग्णवाहिकेला दोरी बांधून रुग्णवाहिकेला खेचण्याची वेळ. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक. पहाटे कामाला जाणाऱ्या मुलीला स्पर्श करत अज्ञात इसमानं विनयभंग केला होता. सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत रबाळे पोलिसांकडून आरोपीला अटक. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून